आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। चंद्रपूर जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर। गोदामावर धाड टाकून 76.56 लाखांचे चोरबिटी कापूस बियाणे जप्त। जिल्हा प्रशासन व कृषी विभागाच्या भरारी पथकाने पोंभुर्णा तालुक्यातील भीमनी येथील गोदामावर गुरुवारी धाड टाकून तब्बल 76,56,960 रुपयांचे अनधिकृत चोर बिटी कापूस इन बियाणे जप्त केल्याने कृषी निविष्ठाक विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। सलग दुसऱ्या दिवशी ही कारवाई झाल्याने जिल्ह्यात अन्यत्रही असे अनधिकृत बियाणे दडून आहे काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत। भीमनी येथील आरोपी नीलकंठ गिरसावडे यांच्या शेतातील पक्क्या घरात संशयास्पद अनधिकृत कापूस बियाणे असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली। या पथकाने गुरुवारी भीमनी येथील गोदामात छापा टाकला असता 76,56,960 रुपयांचे 39.88 क्विंटल अनधिकृत चोरबिटी कापूस बियाणे आढळले। ही कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा, जीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनात तंत्र अधिकारी व गुणनियंत्रण भीमनी येथील गोदामावर धाड टाकून बियाणे जप्त करताना भरारी पथक चंद्रशेखर कोल्हे, मोहीम अधिकारी लकेश कटरे, जिल्हा गुन्हा नियंत्रण निरीक्षक श्रावण बोडे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, नितीन धवस, पोलीस उपनिरीक्षक धनराज सेलोकर, कृषी अधिकारी महेंद्र डाखरे, काटेखाय विवेक उमरे पर्यवेक्षक कोसरे, कृषी सहाय्यक जुमनाके व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या चामोनी केली आरोपी विक्रेते नीलकंठ गिरसावडे यांच्या विरुद्ध बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, बियाणे नियंत्रण आदेश 1983, कापूस बियाणे कायदा 2009, पर्यावरण संरक्षण कायदा 1986, अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 व भारतीय दंड संहिता 1960 अंतर्गत कलमान्वये पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई।